श्रीराम जय राम जय जय राम। नमस्कार मंडळी, मी भूषण गावडे स्वागत करतो सातारा जिल्ह्यातल्या मान तालुक्यातील श्री क्षेत्र गोंदवले मधून। संपूर्ण हा गोंदवले गाव, पलीकडे गोंदवले खुर्द आणि समोर श्री ब्रह्म चैतन्य महाराज गोंदवलेकर समाधी मंदिर, गेट क्रमांक 2। आणि याच गोंदवले ठिकाणी तुम्ही कसे पोचाल, सोबत मंदिराबद्दल थोडक्यात माहिती आणि राहण्याची खाण्याची जी काही उत्तम सोयीसुविधा आहे, अतिशय नाविन्यपूर्ण संपूर्ण माहिती दिली जाईल। तर आवर्जून व्हिडिओ शूटपर्यंत पाहत राहा। पण त्या अगोदर जे कोणी व्हिडिओ पाहणार आहे सातारामधून, फलटणमधून, दहीवडी आणि गोंदवलेमधून, नक्कीच कमेंट करून सांगा। श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज हे महाराष्ट्रातील एक महान संत होते। त्यांचा जन्म आणि कार्य मुख्यतः सातारा जिल्ह्यातील गोंदवले या गावात झाला। ते श्रीराम नामस्मरणाचे उपासक होते। इसवी सन 1845 ला जन्म झाला। गोंदवलेकर महाराज यांचा जीवनपट समाधी मंदिराशेजारी सर्व भक्तांसाठी दिला गेला आहे। जन्मापासून ते त्यांच्या निरंतर कार्याचे आणि कुठे कुठे वास्तव्यास असून ते महानिर्वाणपर्यंत माहिती दिली आहे। ब्रह्म चैतन्य महाराज समाधी मंदिर मगाशी होतो गेट क्रमांक 2 नंबरला, आता आहे 1 नंबर। आतमध्ये प्रवेश करताच समोर दिसेल समाधी मंदिर। हे वाला आतमध्ये फोटो काढण्यास, व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे, त्यामुळे जास्त आपण घेऊ शकत नाही। परंतु समाधी मंदिर जाऊन आरामात दर्शन घेऊ शकता। कुठलीही रांग नाही, काहीच नाही, पद्धतशीर शिस्तीमध्ये दर्शन होतं। आणि पलीकडे संपूर्ण परिसर हा येणाऱ्या भक्तांना राहण्यासाठी विनामूल्य भक्त निवास। तुम्हाला सुद्धा मंडळी श्री क्षेत्र गोंदवलेला यायचं असेल तर लक्षात ठेवा, सातारा जिल्ह्यापासून 60 ते 70 किलोमीटर, तर दहीवडी पासून 6 किलोमीटर। येथे येण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेसचा पर्यायी वापर तुम्ही करू शकता। राम नाम जपा, सेवा करा, साधेपणा अंगी बाळगा, हे मुख्य उपदेश महाराज येणाऱ्या भक्तास सांगत गेले। आणि भक्तगण देखील निस्वार्थपणे श्रीराम जय राम जय जय राम म्हणत दर्शन करून घेत। समाधी मंदिराचा भाग बाहेरून छोटा दिसत असला, आतून मात्र मोठा आहे। नियमितपणे दररोज पहाटे 5:45 ते रात्री 9:30 पर्यंत नित्यक्रम सुरू असते। दुपारी संध्याकाळी आरती झाल्यानंतर भाविकांना महाप्रसाद दिला जातो। श्री ब्रह्म चैतन्य महाराजांनी येणाऱ्या भक्तांसाठी विनामूल्य भक्त निवासांची उभारणा केली। अनेक भक्तगण त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येत आणि सर्वांना म्हणत राम नाम घेत राहा। कुठल्याही संकटात मनशांती नसेल तरी फक्त राम राम जपा, कारण राम नाम हेच खरे धन आहे। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना। सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ, मरणाची झळ साहवेना। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना। तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ, उन्मादाचा मळ झाकवेना। विठ्ठलाची आस वाढावी सरळ, विषाचे गरळ टाकवेना। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना। ऐसे लाभो भान देगा देवा दान, चरणात ध्यान राहू देगा। अमृताची वेळ मंडळी, समाधी मंदिरात जाऊन दर्शन झाल्यास बाजूला असणाऱ्या गोशाळेत तुम्ही जाऊ शकता। गोशाळा ही महाराजांनी स्वतःहून स्थापन केलेली। बोला श्रीराम जय राम जय जय राम। अतिशय सुंदर, मन प्रसन्न झाले महाराजांच्या समाधीचे दर्शन करून आणि संपूर्ण हा आजूबाजूचा परिसर फिरत।
सध्या मी आहे गोशाळेच्या बाहेर, आतमध्ये गोशाळा. महाराजांना प्रिय असणाऱ्या गायी आणि म्हणूनच त्यांनी संपूर्ण ही गोशाळेची व्यवस्था केली. आणि असं म्हणतात की म्हसवडला पूर्ण गाई म्हशींचा बाजार भरायचा आणि तेथून महाराज स्वतः गायींना इथे आणत आणि त्यांचे पालनपोषण करत. आणि समोर पाहू शकता स्वच्छतागृह, स्नानगृह. प्रत्येक भक्तनिवासामध्ये प्रत्येकाला कमोड, बाथरूमची सोयीसुविधा आहे. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी कॉमन स्वच्छतागृह आणि स्नानगृह, पुरुषांसाठी वेगळं आणि महिलांसाठी वेगळं. पहिल्यांदाच गोंदवलेला येत आहे. पुन्हा सांगतोय, राहण्यासाठी तब्बल 5 ते 6 भक्तनिवास आहेत. श्री ब्रह्मचैतन्य भक्तनिवास, चिंतामणी भक्तनिवास, चैतन्य भक्तनिवास, श्री प्रल्हाद भक्तनिवास असे काही आहेत. कुटुंबासोबत येत आहे तर तुम्हाला एक स्वतंत्र रूम मिळेल आणि एकटे येत आहे तर सेपरेट हॉल किंवा शेअरिंग रूम मिळून जाईल. समाधी मंदिर शेजारीच म्हणजे संपूर्ण या परिसरामध्ये 5 ते 6 भक्तनिवास आहेत. मी ज्या ठिकाणी थांबलो आहे एकटा असून आम्हाला फक्त 2 शेअरिंग बेड दिले आहेत. चैतन्य इमारत भक्तनिवास अशा काही आमची रूम आहे आणि माझे जे रूम पार्टनर आहेत. नमस्कार माऊली. नमस्कार नमस्कार. आपलं नाव? माझं नाव गौरव प्रभाकर धर्माधिकारी, राहणार भुसावळ. भुसावळचे तुम्ही? जळगाव जिल्हा, जळगाव. आणि आम्हाला अशी काही रूम मिळाली आहे. खरं तर एकट्याला रूम दिली जात नाही, परंतु सोबत किंवा अजून कोण असतील एकटे त्यांना डबल शेअरिंगमध्ये रूम दिली जाईल आणि तेही विनामूल्य. ज्यामुळे तुम्हाला झाडून बांधण्यासाठी केरसुनी, सुपली, चप्पल स्टँड, या ठिकाणी एक पूर्ण हे दिलं आहे बेड, सतरंजी, उशी आणि सामान ठेवण्यासाठी जागा. प्लस आतमध्ये अजून मोठी जागा आहे ज्या ठिकाणी तुम्ही कपडे वगैरे सुकत ठेवू शकता. प्लस मोबाईल चार्जिंग होल्डर 2 ठिकाणी आहेत आणि ते प्रशस्त असे बाथरूम आणि हा इंग्लिश कमोड वॉशरूम. आणि आम्हाला जी गॅलरी मिळाली आहे एकदम लांबच्या लांब, हा पूर्ण पोर्च. आणि समोर दिसतोय गेट क्रमांक 2 नंबरपासून आत आलात समोर दिसेल स्वागत कक्ष. त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला आधार कार्ड दाखवायचं आहे आणि तुम्हाला हमखास या ठिकाणी रूम मिळेल. आणि समोर मंदिर. मंदिराची वेळ पहाटे 5 ते रात्री 9:30 पर्यंत. जे कोणी भक्तगण रात्री 9:30 नंतर येणारे असतील तर माफ करा, पहाटे 5 पर्यंत तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. खूप सुंदर अशी सोयीसुविधा प्रत्येक येणाऱ्या भाविकांसाठी मिळून जाईल. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे की येणाऱ्या भाविकांना विनामूल्य म्हणजे मोफत राहण्यासाठी प्लस महाप्रसाद देखील सोयीसुविधा आहे. इतकी नियोजनबद्ध सेवा पाहून भक्तास असे वाटते की इकडच्या स्वयंसेवकांना आपण काहीतरी भेटवस्तू द्यावी, परंतु असं कृत्य करू नका. ह्याने होणार काय माहिती का, जे देणारी व्यक्ती असते म्हणजे भक्तगण त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. आता दुपारी होईल 12 वाजता आरती आणि 12 वाजता सुरू होतो महाप्रसाद. महाप्रसाद घेत महाराजांना नमस्कार करत आपल्या परतीचा प्रवास करतो थेट मुंबईसाठी. प्रेम तांबुलार पियला, पांडुरंग शेष दिदला, जेवी जेवी बाबुराया, जेवी जेवी बाबुरा. जय जय उत्कट बळते तुंबळ कळवळली सेना, चळवळ करिता त्यासी गुळणा दिसेना, उदंड कीर्ती ते मनरे बैसेना, दास म्हणे न कळे मोठा किसाना. जय देव जय देव जय जय बलभीमा. आरती झाल्यानंतर दुपारी 12:30 वाजता रांगेत उभे राहून तीर्थ महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसाद दुपारी 12:30 ते 2 आणि रात्री 8:30 ते 9:30 या दरम्यान दिला जातो. गेट क्रमांक 1च्या बाहेर आलात डावीकडून पुढे जात श्री आप्पा महाराज समाधी मंदिर आहे. तेथून शतपावली करत महाराजांनी स्वतःहून स्थापन केलेली श्री रामांची मूर्ती, ज्याला थोरले राम मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिराचा इतिहास अगदी जागृत, कारण महाराज नैमिषारण्याकडे निघाले तेव्हा रामाच्या डोळ्यातून अश्रू निघाले. तेव्हा स्वतः महाराज त्यांच्यासमोर जात तिथेच बसत आणि कीर्तन करत इत्यादी काही. बाजूलाच पुढे आहे हनुमान मंदिर आणि पुढे गेल्यास श्री चैतन्य स्मारक मंदिर, विठ्ठल मंदिर आणि बताशा आहे.
साताऱ्याला गेलात आणि सातारचे कंदी पेढे घ्यायचे असतील बाहेर दुकानामधून घेऊ शकता. चहा नाश्त्यासाठी कांदे पोहे, शिरा, डोसा, कांदा भजी, मिसळपाव इत्यादी काही तुम्हाला न्याहारी करण्यासाठी हॉटेल मिळून जातील. मंदिराभोवती असलेल्या भक्तनिवासात विनामूल्य जरी राहायला दिले तरी स्वच्छता ठेवणे ही आपली जबाबदारी. कारण सेवा करा, रामाचे नाम जपत राहा हीच श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची खरी शिकवण. महाराजांचे दर्शन झाले, अन्नप्रसाद घेतला. इकडची अजून जी मंदिर आहेत, थोरले राम मंदिर, पुढे मग चैतन्य निवास, विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी भेट दिली, दर्शन घेतले. आता थोड्याच वेळात माझ्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल. 2:30ची बस आहे गोंदवले परळ, जिने माझा प्रवास फक्त पुण्यापर्यंत होईल आणि पुण्यापासून नंतर मग पुढचा प्रवास. दुपारी 2:30ची बस आहे मंदिराच्या बाजूने. पटकन जाऊ, पुन्हा एकदा नमस्कार करू आणि मग प्रसाद वगैरे घेत पुण्या. सातारा या ठिकाणी आलो म्हटलं, आता साताऱ्याची कंदी पेढे नाही झालीच पाहिजे. एक पॅकेट घेऊ. आणि हे काय, हा कुठला चिवडा आहे? कुठला चिवडा हा? चुरमुर आहे वय, द्या हे पण द्या. काय म्हणता? रसम फरसाण वय. कंदी पेढे आणि चिवडा घेतलाय आणि समोर माझी बस तयार. गोंदवले परळ आली आता बरोबर 15 मिनिटापूर्वी. ठीक दुपारी 2:30 निघेल परळसाठी. आणि गोंदवलेला येण्यासाठी मी याच बसने प्रवास केला होता. संपूर्ण जर्नी परळ ते गोंदवले. पहाटे 5:30ला बस रवाना होते परळ बस स्थानकातून. नक्की पहा व्हिडिओ, लिंक तुम्हाला मिळून जाईल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा पिन केलेल्या कमेंट बॉक्समध्ये. चला फायनली आपल्या प्रवासाला सुरुवात झाली. गोंदवले ते स्वारगेट पुणे एकूण तिकीट भाडे आहे प्रति व्यक्ती 262 रुपये. आणि हे पेमेंट मी केलं आहे UPI ID म्हणजे ऑनलाईन स्कॅन करून. बऱ्यापैकी प्रवासी ऑनबोर्ड झाले आहेत. दहीवडी, स्वारगेट, नीरा, लोणंदसाठी अजून प्रवासी वर्ग येतोय. दहीवडी या ठिकाणी आपण पोहोचलो असून आपले आवडते व्हिडिओ पाहणार आहे म्हणजे आपले लाडके चाहते आहेत. नाव मावलं आपलं औदुंबर अण्णा औदुंबर खरात. आणि खास मला भेटण्यासाठी आष्टावरून म्हणजे आष्टाला काम होतं यांचं आणि त्यांचं फक्त पेपर काल झालं तुमचं का? हा, आष्टावरून भेटण्यासाठी खास आले. धन्यवाद. राहणार दहीवडीचेच. मग आता कुठे घरी जाणार का आता? अरे वा, कशी वाटत व्हिडिओ तुम्हाला? एक नंबर, खूप छान वाटतात. फक्त माझी पण एक इच्छा आहे की एकदा सांगली छत्रपती संभाजीनगर रूट करावं. करूया नक्की हरकत नाही. फक्त टायमिंग सांग फक्त बस. सकाळी 8 वाजताचं टायमिंग आहे सांगलीतून. ओके. तासगाव आगाराची बस आहेत. बाकीच्या बसेस सांगली डेपोच्या आहेत त्या पुणे मार्गे जातात. ही अच्छा. डेपोची जी बस आहे ती फक्त फलटण बारामती मार्गे जाते. ओके हरकत नाही, करू. मग टायमिंग सांगलं, धन्यवाद. खरंच भेटूया. जय राम समर्थ. व्हिडिओ बघणारे प्रेक्षक वर्ग इतकी आपुलकी असते मला आज परत एकदा कळालं. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे सांगली छत्रपती संभाजीनगर हा रूट करायचा आहे. कुठून? सांगलीवरून. चला तर मंडळी, भेटूया आता एका नवीन प्रवासामध्ये. हा व्हिडिओ आवडल्यास काय करायचे? लाईक करून सर्वांना ही माहिती शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्रीराम, जय राम, जय जय राम.